2008मध्ये 2008ला MHT-CETला विचारलेला प्रश्न आहे हा. P दिलेला आहे राम इज रिच, Q दिलेला आहे राम इज सक्सेसफुल आणि R दिलेलं आहे राम इज टॅलेंटेड. म्हणजे राम सगळंच आहे असं सांगितले त्यांनी. पुढे सिम्बॉलिक फॉर्म कशाचा फाइंड करायचा आहे तर फॉलोइंग स्टेटमेंट. राम इज नायदर रिच, इथे मात्र अट लागलेली आहे. नायदर रिच नॉर सक्सेसफुल अँड ही इज नॉट टॅलेंटेड असं स्टेटमेंट दिलेलं आहे ज्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे आपल्याला. तुम्हाला पहिलं हे माहीत पाहिजे की अँडसाठी आपण कंजंक्शन वापरतो, ऑरसाठी डिजंक्शन वापरतो. मग ऑर एखाद्या स्टेटमेंटमध्ये आयदर P ऑर Q असं दिलं असेल तर काय येणार तर P ऑर Q येणार, डिजंक्शनच येणार. पण एखाद्या स्टेटमेंटमध्ये नायदर P नॉर Q हे दिले असेल तर मात्र नायदर P म्हणजे काय निगेशन P, नॉर Q म्हणजे निगेशन Q. आणि नायदर नॉर असेल तर दोन्हीच्या मध्ये स्पेलिंगमध्ये ऑर असलं तरी अँड येतं, लक्षात ठेवा. आयदर ऑर असेल तर काही प्रॉब्लेमच नाही आहे. आयदर ऑर म्हणजे फक्त ऑर म्हणजेच डिजंक्शन. पण नायदर नॉर असेल तर नायदर P नॉर Q अँड नॉर Q. नायदर नॉर म्हणजे काय नॉट P अँड नॉट Q. म्हणजे ज्यावेळेस ते म्हणत आहेत राम कुठे गेला इथे नायदर रिच नॉर सक्सेसफुल, याचा अर्थ राम रिच पण नाही आहे आणि अँड म्हणजेच कंजंक्शन सक्सेसफुल पण नाही आहे. म्हणजे स्टेटमेंट कसं येणार बघा. सोल्युशन इथे लिहितो मी. राम इज नायदर रिच, नायदर रिच म्हणजे जर P राम इज रिच असेल तर नॉट रिच, राम इज नॉट रिच काय येणार निगेशन P येणार. आणि नायदर नॉरसाठी दोन्हीच्या मध्ये ऑर येत नाही अँड येतं म्हणजेच काय कंजंक्शन म्हणजेच अँड. आणि नॉर सक्सेसफुल याचा अर्थ नॉट सक्सेसफुल. राम इज सक्सेसफुल Q असेल तर राम इज नॉट सक्सेसफुल निगेशन Q येणार आहे. अँड पुढे क्लिअर त्यांनी वापरलेलं आहे अँड. ही इज नॉट टॅलेंटेड, राम इज टॅलेंटेड R असेल तर राम इज नॉट टॅलेंटेड किंवा ही इज नॉट टॅलेंटेड हे काय असणार आहे निगेशन. अँड आहे म्हणून कंजंक्शन येईल आणि निगेशन काय येणार आहे R. म्हणजेच तिन्हीचं निगेशन, तिन्हीमध्ये काय फक्त अँड. म्हणजेच ऑप्शन कोणता करेक्ट आहे तर डी ऑप्शन बरोबर आहे. लास्ट ऑप्शन डी. निगेशन P अँड निगेशन Q अँड निगेशन R. नायदर P नॉर Q अँड नॉट R.